गुड मॉर्निंग गाइज, तुमचं सगळ्यांचं स्वागत है ट्रैवल विथ यश ब्लॉगिंग चॅनलमध्ये। जैसा मैंने आपको बताया था, आपण 28ला जाणार होतो ट्रिपला। आज तर 28 तारीख आहे। तर आता सध्या आपण चाललोय कुणाला घ्यायला। आपण 4 जणच आहे, जसं जायचं 5 जण होतं आपल्याला, पण एक जण कॅन्सल झाला, त्याला काम आली खूप महत्त्वाची मध्ये। तर सध्या आपण कुणाला झालं, कुठे निघालो नाही, नसकुंडी लागली नाही ना मित्रांनो, झालंच नाही। हे बघा, हे टायर प्रेशर, आता याला काय बोलायचं, सकाळ सकाळी निघलं तरी अशी कटकट असते। चला तर बघू, आता टायर प्रेशर पण चेक करून घेऊ। डिझेल भरायचंच आपल्याला, आधी टायर प्रेशर चेक करू। चला गाईज, आपण कुणाला घ्यायला आलोय। कुणाला येतो ते 5 मिनिटात लिफ्टने। इथे जे क्विड उभी आहे इथे, आणि त्याची ट्रायम्फ आपली जी आपण ज्याच्या दरवेळेस ब्लॉगमध्ये येते ती ट्रॅव्हलमध्ये, ती इथं उभी आहे। तो येतोय, आपण त्याला घेऊ। तर लोकेश पण तिकडे ब्लॉग करतोय। चला तर लोकेशचा ब्लॉग बघू। तर काय आता आपण मावेला घ्यायला आलेलो आहे। तेव्हा मागे चिवडा झालं, कसं जरा चिवड्याचा बिझनेस आहे ना, फुल एकदम जोरात चालतो। आता चिवडा बिवडा घेतोय मस्त की निघते। आता बॅगे बिगे भरले ते, आता ह्या बॅगे सरळ डायरेक्टली केरळला जाणार आहे। यश मांडेकर येतात तिथे, ते म्हटले तुम्ही ब्लॉग चालू करा, बाकीचं मी करतो। तिकडून आलो, एक शूटरला आणा गेला आमच्या, भेटू तुम्हाला पुढं। माल बघा बघतो तुम्ही, गाडी दिली लय पैसा दूरच नाही, गाडी नाही। मेडिकलला आलेलं आहे आपण, मावेला गोळ्या घेतो। गाईस निघाले आता आपण इथून मेडिकल बंद। आता या शाळेला सोसायटी माझ्या सोसायटीत जाऊ आपण, मस्त दूर गाणं करू। थांबा जरा, आपण गाडीत बसू। लुक कसा वाटतं आपला, कमेंट मध्ये सांगा। गाडीत बसलेलं आहे आता आपण, आता यशकडे जाऊ। झालंय सगळं खायचं थांबा तुम्हाला। चॉकलेटी बघा, चॉकलेट वेगळे फुल आपण जिधर महावीर उधर टेन्शन नाही लेने का। आईला गाडीला काय आता असला गाणं किस्सा झाला ना गाईस, काय सांगू तुम्हाला। गाडी लावली होती एका ठिकाणी, नीट दुकानात गेलो आणि इकडं गॉगल विगल घातलं पूल नाही, आणि ह्या साईडला बघ तिकडे माहितीच नाही गाडी, ते कोण लावून गेलं काय माहिती। रेचली 10 अडक्याने गाडी खाली गाडी पाडली, लागली ऍक्टिव्ह एकाची पडली खाली। आपल्या गाडीला काय झालं का नाही काय माहिती, बघायला लागेल एकदा। गॉगल लावून स्वतः समजायला लागलाय हा, ते कसं होतं जरा गॉगल, ते काय आलं त्या माणसाची चुकी होती, कोण लावून गेलं काय माहिती नाही। मी लावले तेव्हा गाडीच नव्हती तिथं। आम्ही म्हणलं आता सकाळ सकाळ मस्त भांडणं होतं, ते भांडणं आलंच नाही राव। ट्रिपला जाताना मी भांडणं करत नाही, मी शांत असतो, काय सांगता येत नाही कुठं काय काटा गाडन कोण। हा बरोबर आहे, बरोबर, मागचा पुढचा विचार करायला लागते। सोसायटीत आलेलं आहे, ब्लॉगिंग करत असं ना अशी बघतात ना लोक, जसं काय कुठला गुन्हा चालला असे व्हिडिओ बघतात। आमचा वॉचमॅन कसला बघतोय मला, अरे तू चिकना आहे रे त्यामुळे बघतात तुला। कशाचं चिकना, झोप नाही, चेहरा कसं डल दिसतोय काय, सेम बाई, झोपत नाही, बारा नाका पिंपल आलं तेव्हा। गाईज फक्त गोवा ऑन झालेला आहे आता कुठपर्यंत ऑन राहते बघू आपण। आता हा स्टॅमिना संध्याकाळपर्यंत राहतोय का नाही काय माहिती। 15 तास राहतोय बाई, 14 तास जायचं आम्हाला, 14 तास ट्रॅव्हलिंग आहे। त्यातनं तर 1-2 तास इकडे खायला प्यायलाच जाते थांबत। तर इथं जाताना अजून थांबायचं, निघायला म्हणजे आता 12 वाजणार आम्हाला। मांडेकर शेट बोलले व्लॉग चालू ठेवा, चालू ठेवा। मांडेकर शेट आलेले आहे, हे बघा दिसतोय तुम्हाला। ते कसं आहे, मला तर धरता आहे ना फोन, म्हणलं जाऊ दे असं धरून। जाम झालाय हे बघा, एवढा कसं काय जाम झालाय काय सांग, रात्रभरातले जाम झाले, झोप नाही। अर्धा तास झोपतोय उठतोय, अर्धा तास झोपतोय उठतोय, जिंदगीचा लफडा झालाय सगळा। काय सांगू मला, लाव गाडी लाव, अलाउड नाही तुला गाडी, तू इथून घरी जा परत पाहिजे। जाऊ दे, केवढी बॅग आहे। अरे ह्याच्यापेक्षा एक छोटी बॅग होती, त्यात सगळं बसत नव्हतं, तर म्हणलं ही मोठी घेऊ। अरे हे सामान धरतानाच आम्ही अख्खा ब्लॉग काढलाय। महत्वाची गोष्ट दाखवतो तुम्हाला, मस्त ट्रायपॉड गाईज, ट्रायपॉड। कृष्णन ते तुम्हाला झोपायला त्यांनी पिलो उशी बघ ना, मागा उशी कोणती आणली बघ ना त्यांनी, झोपायची घरात झोपणारी कोणी उशी दाखव, कोणी उशी दाखव, मला उशी बघायची भाऊ। वा 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 वा, हे बघा
ही उशी हा कुणाला आणली गाडीत हा झोपणार आहे आणि ह्याला वाटतंय आम्ही ह्याला झोपून देणार आहे. बॅग भरून गाडी भरून काम कर ना, ह्याला जॉईन करा आता. ओके पाण्याची बॉटल आहे बघते एक. माझ्या दाखी ब्लॉगिंग करू नका ते फुल फोटो काढायचे तर नाही माझ्या फोटो काढायचे ब्लॉग करायचं. गाईज हे बघा आता डिक्की तर पूर्ण फुल झाली आहे आणि हे सगळेजण मला शिवाय घालतात आहे कारण सर्वात मोठी बॅग माझीच आहे जी अख्खी रिकामी आहे. ऐका ना मी काय म्हणतो कुणे अरे बॅगीत माझी कपडे आहेत रे इस्त्री केलेली आहेत रात्री तरी बघितलं मी ठीक आहे. कोणाचं आहे तुझंच आहे वाटतं काम करू सगळी पॅकिंग करतो मग तुम्हाला भेटतो त्यावर तक बघा तुम्ही. मी तुम्हाला सांगतो अख्ख्या ना गाडीचा वाटाणा केलेला आहे ह्यांनी. तो गाडीमध्ये एवढी जागा होती नाही यायच्या आधी. अरे ह्या काय बॅग आहेत का मस्करी आहे जरा येणारस का ते आपलं फ्रंट कॅमेरा चालू आपल्याकडे स्टँड आहे एवढं मोठं ते बॅक कॅमेरा कशा चालू केला झाली गाडी भरून. काय केलंय गाडीचं हे चावी दे गाडी फिरवतो. गाडीतून काय घ्यायचं का ते घ्या आधी वायरिंग नारळ लिंबू काढ नारळ लिंबू पिशवीत होतं चावी दे गाडी काढू दे बाहेर नारळ फोडू दे आपण नारळ वगैरे तयारी सगळी लिंबू गाडी तर येऊ देत आता फुल प्रॉपर प्लॅनिंग. पहिली ट्रिप आहे ना नजर नाही लागली पाहिजे कोणाची. यार दरवाजा लावा की भाव वाटत नो लॉक आहे उठल्या नसकोंडी लागली माहिती का गाडीच्या टायर मध्ये हवा प्रेशर कमी ह्या आलाय आणि चुकून पंक्चर असलं तर तुला वाटतंय गाडीच्या टायर मध्ये प्रेशर कमी मावा इथून बघ ना डिफरन्स दिसतोय ना. लॉक आहे प्रेशर कमी माहिती का प्रेशर ते सकाळी सकाळी उठल्या झालं. बंद कर अजून हे थोडी घेत. आता नारळ फोडायचं मान लोकेश कळमकरांना भेटलाय. गणपती बाप्पा मोरया ओम नमः शिवाय. आल्या गेल्याची नजर नको लागू फोड येऊ टाळ्या. अरे तुला पाणी एवढं म्हणलं नारळ फेकला वाहिनी खायचा. ठीक आहे सर लिंबू फोडतोय गाईज एक नंबर. कुठला लिंबू गणपती बाप्पा बाजूला बघ. ए थांब ते काच आहे ना ते पुढचे आरसे आहे ना बंद होते चालू होते कशाने ते लोकांना ते जवळ गेला तसंच होतं त्याच्या होय जवळ गेलं मी म्हणलं आपोआपच नाही ते जरा झालतं गाडीचं. गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया मेसेज आलाय म्हणत नाही तर काय कळतच नाही. निघू आता आपण लोकेश गाईच निघालोय. प्रॉब्लेम असा झालाय पैसे पाठवले जाणार पैसे कोणाच्या गेलात काय माहिती कुठं. गुगल पेचा चांगल्याने प्रॉब्लेम केला. काही कामाचे नाही असे नासधूस करतात पैशाची. यांना वाटतं आपण अंबानीच्या आवला ते काय बोलावं ते कसलं भीम आहे का काय विषय त्यात घातले पैसे दिसाना का काय ट्रान्झॅक्शन काय करावं आता काय कळना मला. हे सील बिल कशाला दिले काय माहिती डोकं घे. गायचे कसं जरा सील बिल लावत नाही मला इथं छातीत थोडा प्रॉब्लेम आहे. आमचा कॅमेरा दळबदरी गाईज आता आपण पेट्रोल पंपावर थांबलोय. आपण सगळ्यात पहिलं पेट्रोल भरू डिझेल भरू डिझेल भरू आणि मग त्यानंतर हे करू. भाऊ सध्या गंभीर आहे सगळे कॅश काढ काय जरा हिशोबाचा हे विषय. काही बनी अरे ही एवढी हुशार असून काही कामाचे मी 2 मिनिटात हिशोब लावला असता का हे पैसे सावायला तरी बिझनेस पहिले काय बोलाव. इधर से निकलने को देरी हो गई है. अब निकल जाए गाइस. कुणाला बड़ी फिक्र है हमारी. ते कसं आहे लोकेश पंक्चर चेक करतोय तुम्हाला थांबा त्याची मजा दाखवतो. काय कामच नाही आलं तर कळत तर काय नाही आलं महाग माहिती मला. इथून काढू का बाहेर काम धावत नुसतं टाइमपास करतोय. इथून निघायला आम्हाला पाटील काय करतोय नुसतं पाटील काय करतोय बाहेर जाऊन. या बघा म्हणलं तुम्हाला नुसतं पाटील काय करतोय बाकी काय करत नाही. हा या सज्जन पॉर्णा शिवाय येते अरे मरत असत
ते कशासाठी काय काय आता सगळी कामं झालेली आपली. काय काय सांगतो मला, पेट्रोल चालवायचं झाला, पैसे चालवायचं झाला, टायर चालवायचं झाला, इतकी संकट निघायचं अगोदर गरीबी वाटून माहिती का तरी नारळ फोडलाय आम्ही. तरी लय कारस्थाने झाली. टायरात ऑलरेडी नायट्रोजन कमी होता त्यात आता ते डिजिटल लॉकचा काहीतरी इश्यू झाला. आता बघा प्रणव ठुबे आलाय, व्हिडिओ हे करा आता व्हिडिओ काढ बरोबर बॅक कॅमेराने. तसं नाही बघा ठुबे आलेला आहे, प्रणव ठुबे. कसलं भारी घातलं हिने. थँक्यू. बाकीचे पुढे तुला चॉईस नाही का? नाही चांगलं अरे, कसलं भारी दिसतंय जरा वेगळे. असं का ना हे बघा त्यांच्या अंगात मस्ती. हे बेसबॉल भेटत होते कसं आहे, गाडीत होती ते बरं झालंय, ते चाललंय. उगं ते भांडण झालं, उगं ते मी बाहेर काढे. चेकपोस्टला प्रॉब्लेम आहे. अरे पण जा की घेऊन. नाही चेकपोस्टला अडवतात. जाऊ दे घेऊन. जाऊ दे काय हे घेऊन जातो का ह्याच्या मार. एन्जॉय करा हॅपी जर्नी. हॅपी जर्नी. धन्यवाद. पाऊस बीस बघू नको. आणि नाही म्हणून ते घातले. गाडी घेशील त्याची. अनलॉक कर रे ती. हॅपी जर्नी भाई. धन्यवाद. हॅपी जर्नी. मस्त एन्जॉय करा. आणि वाईट वाटते पण तू आता आलं, तू आमचं संग नाही. मला खरं मनापासून वाईट वाटायला लागले. काही नाही, एन्जॉय कर मस्त बीचवर. अरे बाबा जाऊ का? पण काय करू, डायरेक्ट घाटात लागू. घाट तामिनी घाट आपल्याला जाता येईल. ते काय करणार, आपल्याला करायचं काय करायचं. दाखवतो तामिनी घाटातले. तुम्ही डायरेक्ट ते तामिनी घाट एन्जॉय करा. आपण तिथं जॉईन होऊ डायरेक्ट. मी दिसतोय कसं, कमेंट करा. कट. अर्धा रस्ता पण नाही कव्हर केला. ते जरा एक काम साठी थांबलोय. भांडी नाही भांडी बिंडी नाही, कुणाला एक काम येते. कशाला बघ म्हणते भांडी घालतो. हे बोलायला करणार नाही का? वो कुणाल गए 2 मिनट का काम था उधर, इसलिए गए. तब तक हम भांडी खा रहे, बिस्किट खा रहे. मराठीच बोला आपलं. भूक लागली काय सांगतो मला. आता पुढे आपण काय करू, आता तामिनी घाट लय लांब नाही, तामिनी घाट क्रॉस करू, मग मस्त काहीतरी खायला थांबू, चहा पाणी करू, मग निघू. काय आता आम्ही तामिनी घाटात आलेलो आहे. आवाज लय डेंजर होतो रे. सर्दीला चालेल राव. असला भारी व्ह्यू आहे ना, काय दाखव भाई. व्ह्यू बघा एकदा. हा व्ह्यू बघितला तसे तुम्ही हा व्ह्यू बघितला असं काय. आता मी तिकडे ऍड करतो आपलं. एडिट कर ना. मी एडिट करतोय, बोलतोय. एडिटर हाय आपला. असला तर भारी. एक तुम्ही तामिनी घाटात या. पावसाच आहे, आपण उन्हात आणच येऊ नका. मारसा नाही. आपण काय जग मारा आले उन्हाचं. ते बघा मागं कसं दिसते तेव्हा ते चष्मा घालून ना ते. कमेंट करा त्याला हिट द्या काहीतरी. एकदम फालतू दिसतोय म्हणा. परत त्याला घेणार नाही ब्लॉग मध्ये. हे पोरग भारी माग कोणाला पोकळे लास्ट थोडं पण नाही का क्यूट आहे जरा लास्ट असला. आपण तामिनी घाटात आहे. आता इथून पुढच्या 15 मिनिटात आपण हायवे लागू मेन एक्सप्रेसला. तामिनी घाट एक्सप्रेस राहिलाय पलीकडे. इकडं आपण गावात न झालेला कुठे एक्सप्रेस लागणार आहे आपल्याला. एक्सप्रेस नाही एक्सप्रेस आता लागलं गाव. हाय गाईज, आता आपण एका ठिकाणी थांबलेलो आहे. जरा चाललंय जरा टाइमपास जरा म्हटलं. लय वेळ झाले गाडी चालवते. किती किलोमीटर झाला असं रे. कान इतके बंद पडल्यात ना घाटामुळं का बोला. गाईज आपण इथं एका ठिकाणी थांबलोय. हे माहित नाही पण कुठे. सध्या इथं एक ब्रेक घेतलाय नॉर्मल. अजून बराच रोड राहिलाय आपल्याला. या इकडनं जायचं आपल्याला. असं सरळ जाऊ आपण. आता गाडीतून जरा 2-3 सामान काढू आणि निघू. मग आम्ही गाडीतून सामान काढतोय. एवढं सामान भरलं ना गाडी, ते बघून घ्या. मला काहीतरी पडलं. एवढा मस्त व्ह्यू आहे ना गाईज, तुम्ही बघू शकता. मस्त एकदम एक्सप्रेस हायवे थांबलो. नॅशनल हायवे हा. आता आम्हाला इथून नाही म्हणलं तरी 550 किलोमीटर आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात भारी गोष्ट ही, एवढा भारी ॲव्हरेज येते ना. मला आज प्रेम येतं या गाडीवरले. ते डिक्कीला इग्नोर करा, ते डिक्कीतून सामान काढतात ते गाईज. आता आपण जात आता वल्ली वेळ पण करू. आपण पातीला पण घेतले सोबत आणि महावीरने वल्ली वेळ आणली, तर आपण वल्ली वेळ करू आता.
लोकेश थोडा आजारी येतं मग त्याचा आज मूड नाही. तर पुढच्या उद्या परवाच्या ब्लॉग मध्ये तर जरा एक्साइटमेंट मध्ये येईल. नाही काय तुम्ही आहेत असंच आहे काय विषय नाही. जरा कानाक जमत पडले फालतू आता बहिणी वल्ली बेळ आणलेली आहे. लक्ष्मीनारायण कल्याण बेळ व्हायचं ब्रँडिंग आणि या पातेल्यात करू आपण. येता येता जस्ट पातेलं घेतलं आपण. आता करू आपण. गाईस कशी चालली वेळ आहे बघा. कुणाल काय हे बघा कसं बनवतोय बघा. धुतोय बितोय तिथं चाकू नाही येत यांनी बघा ना. रोडचं चाकू उचललंय बघा. बघा चाकू सापडला गाईस. खालचं रोडचं उचललं चाकू नाही कापायला. खरं सांग मजा येते का ब्लॉगिंगला. ब्लॉगिंगला तर मजा आहे. आपण आपण काय करू भले फॉलोअर सबस्क्रायबर न करायला मजा येते बोलायला. हे बघा आमचं मोटिवेशन फॉलोअर सबस्क्रायबर वाढवायचं नाहीये. हे आम्हाला पुढे जाऊन बघता येतील हेच आठवणी राहतील म्हणून आम्ही करतोय. आलं जाऊ द्या. या आपण वेळ कुठपर्यंत आली बघू. कुठपर्यंत आली वेळ. कशी चालली वेळ गाईस. अरे कसं कसं फेकते खाली बघा. घे ना मग असं कचरा गार्डन दिसते. कात्री वगैरे नाही ना. बरोबर राहू दे. हे थांब कोण आहे थोडं नाही लागत. चटणी मी काय म्हणजे ह्याच्यातच गेले मग मी काय म्हणतो मी थांब त्यात नवडा ऐक हे टाकू आधी. तुम्हाला मित्रांनो तुम्हाला एक मस्त मजा सांगतो. आम्ही आता इथे भेळ करत होतो आणि या कार्ट्याने ह्या भेळ त्याला हवा दिली. सगळे मिक्स करा. त्यांनी मग काय केलं सगळ्या भेळचं काय सांगतो मग आता ह्याला काय म्हणायचं त्याच्यावरती बोलून काय फायदा आहे का. आणि ह्याच्यापेक्षा वाढीव गोष्ट आम्ही पातेल्यात थोडी भेळ उरली होती. जेवढं ठ्याचा होता सगळ्या त्या टाकलाय. सगळ्यांना तोंडाला आग लागल्या. आता काजू कतली घाण करणार. तू नको बोलू दे तुला सुधारा नाही तर देतो मग पहिला घास तू का काजू कतली सांडली. अरे 5 स्टार गाईज यशची फेवरेट चॉकलेट. गाईज त्यामध्ये मला पण तिकीट लागले सुधारणा काय बोलायचं. गाईज किट काजू कतली तोड बाजूला चल ना गाडी बाबा. अंबासा गाडी होता निघू. गाईज निघू आता पुढं. आता जरा रोड पटपट कव्हर करू. भेटू मग तुम्हाला तिथे जरा टाइम होते. मग भेटू रत्नागिरी क्रॉस केल्यावर. गाईज आपण चहा प्यायला थांबलोय. कर आपण एक काम करू. इथं चहा पिऊ काकूंच्या इथं जरा फ्रेश होऊ. आता संध्याकाळ झाली आहे. ऑलमोस्ट 6:30 झाले. चहा पाण्याचा टाइम झालाय. आपण चहा पिऊ इथं मावशीच्या इथं. हा बघा लोकेशची तब्येत जरा बरोबर नाही गाईज. लोकेश जरा जास्त बिघडलाय. जरा बाहेर आलं गाडीत. लोकेश जरा जास्तच बिघडलाय. पण काय होते लोकेश बाळा तुला. काय नाही व्यवस्थित आहे आता. चहा पिऊ आपण इथं या. गाईज निघू आता आपण इथून. आता ऑलमोस्ट किती किलोमीटर राहिलं. 335 किलोमीटर राहिले. आपण 335 उरकू. आपण डायरेक्ट तिथे गेलो भेटू. कारण रोडमध्ये आता उशीर झालाय. तसं पण व्हिडिओ काढण्यात टाइम नाही. तिथे गेलो भेटू. गाईज या हॉटेलमध्ये थांबलो आपण जेवायला. आता काय करू सध्या आमच्यात ना पेशंट या हॉटेलमध्येच थांबू. इथं मस्त ॲम्बियन्स पण मस्त दिसतोय. आमच्यात सध्या ना काय जीव नाही राहिला. आपण जेवून झालं बोलू डायरेक्ट. सध्या तुम्ही बोलून राहा. आता आपण आलेलो हॉटेलमध्ये जेवायला. तसं की यशने बाहेर तुम्हाला बोर्ड दाखवला असं. काय बोलाय काय मला माहिती नाही. चालू सगळ्यांची तोंड उतरलेली आहे. माझं तर अगोदरच सर्दी. मला भूक लागलेली आहे सगळ्यांना. तर आपण काय करू सगळ्यात पहिले जेवण करू आणि मग त्यानंतर तुम्हाला हॉटेल कसं आहे जेवण काय सांगतो. मग भेटू. तुम्हाला सजेस्ट करतो इथं थांबायचं का नाही. प्लॅन करू. गोव्याचं बॉर्डर क्रॉस करायला लगेच आहे बाजूला लेफ्ट साईडला. इतकं दमलं तुम्हाला जेवण झालं. कोर्स दाखवतं काय. बाय गाईज आता जेवण झालेलं आहे. आता जस्ट जेवण झालं. आनंदी ना हॉटेल आनंदी नाव आहे हॉटेलचं. मस्त जेवण आहे. वर्थ पण आहे. एवढं पण कॉस्टली नाही. पण जेवण पण खूप मस्त आहे. आता
आपण काय करू, सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. लोकेश कुणाला जरा चिलमध्ये बसलेत. महावीर तिकडे फोनवर बोलते कोणासोबत, घरच्यांसोबत. आपण काय करू, हॉटेलला जाऊ डायरेक्ट. कुणाला हॉटेलचं बुकिंग बघतोय, हॉटेलला भेटू डायरेक्ट. आता रोडमध्ये काय घेत नाही आम्ही शूट, कारण रोड जरा जास्त लांब आहे अजून. बस 100-150 किलोमीटर येतो ना अजून. तर आम्हाला पोचायला ऑलमोस्ट 2-3 वाजतील. तर आपण तिथे जाऊन डायरेक्ट जॉईन होऊ. चला बाय. गाईज बघा चालत चाललंय. हे काय अजून आहे ना, कुठं शोधायला गेलं काय माहिती. एक तास रात्रीचं किती वाजलेत 12:30 आल्या. असं रोडवर फिरतो हॉटेल बघायला, बुकिंग करायला. काय करावं काय कळेना. बघू आता आम्ही नॉर्थ गोवामध्ये सध्या तर स्टे करायचं. मग बाकीचं उद्या बघू कुठं जायचं कुठं नाही. सध्या अंग टाकायची लई गरज आहे. अंजुना बीचचा थोडा आसपास आहे आम्ही जरा. चालतोय बघू कोणत्या दिशा नाही. रोड बघा तुम्ही. हा तिथे चेकिंग चालू आहे गाईज बघा, चेकपोस्टला. चालतं आता बघू कुठे गेलं शोधायला. आम्हाला मुद्दाहून सोडून गेलं माहिती आहे का. नाटके गेलं पका. बघा आपली गाडी तिथे आहे गाईज. बघा क्रियाट आहे बघा. चेकिंग चालू आहे. 2 ठिकाणी चेकिंग करतोय नुसते आम्ही. काय ते गाईज आम्ही हॉटेल शोधतोय गोव्यामध्ये. आत्ता जस्ट आमची चेकिंग झाली. काय एवढा इश्यू नाही महत्त्वाचा. पण त्यांना विचारलं आम्ही की कुठं जाऊ काय करू. ते म्हणले अंजुनाला नका जाऊ, अंजुनाला खूप हाय रेट आहेत. त्यांनी आम्हाला एक हॉटेल सांगितलं इथं मागे, शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे समोरच एक हॉटेल होतं, ते बंद होतं. बघू आता इथं लोकेश आणि कुणाला गेलं आहे ते हॉटेल. काय नाव आहे ते आम्हाला इथं दिसत नाही हॉटेलचं नाव. हॉटेलचं नाव नाही दिसत आहे. त्या हॉटेलमध्ये गेले ते विचारायला. हॉटेल तर खूप जुनं दिसतंय, पण आजची एक रात्र काढावी लागेल कारण दमलोय सगळेजण. थोडा आराम भेटला तर उद्या आम्ही प्रॉपर प्लॅनिंग करू शकतो. गाईज लोकेशला एका माणसाच्या गाडी पाठवलाय, रात्रीची रूम शोधतोय तो. आमच्याकडे आला रूम पाहिजे का म्हणून. तो पुढे गेलाय गाडीवर. फोन नेलाय त्यांनी. आता पुढे गेले ते. आपण त्याच्या मागं चाललोय, पण त्याला माहित नाही एवढं नीट की आपण मागं. तो सारखं मागं बघतोय पण त्याला दिसत नाही. आम्ही गायब केला लोकांना. एकदम क्रेझी स्टोरी होईल गाईज. तुम्हाला कॉन्टेंटच कॉन्टेंट. गायब तो झालाय, आम्हाला दिसत नाही तो. पाहिलं लोक गायब. एक ते एकुलते एक कार्ट आहे भाई. खरंच गायब आहे रे. कॉल चालू ठेवायला पाहिजे का. पुढे दिसतोय. कुठे दिसतोय तुला. ते झाड फुलं तिथं तर रूम भेटली आपल्याला. रात्रीचे पावणे 2 वाजता. आपण काय करू, ब्लॉग इथंच एंड करू. हा उद्या तुम्हाला सगळं रूम टूर देतो. आणि बीचच्या शेजारीच ब्लॉग आहे. रूम टूर द्यायला एकच रूम आहे. इकडे एक बेड आहे, पुढे खाट आहे, उद्या देतो. उद्या रूम टूर देतो. दाखवतो तुम्हाला. सध्या उद्या भेटू मग आपण. चला बाय. हा ब्लॉग पूर्ण बघा, पुढच्या ब्लॉगची पण वाटा बघा. बाय, गुड नाईट गाईज.